झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता पाहूयात बॉलिवूडच्या काही हॅपनिंग न्यूज आमच्या स्पॉट 5 या सेगमेंट मधून। बॉलिवूडमध्ये आयटम नंबर्सची नेहमीच चर्चा होते। मग हे आयटम नंबर्सवर अभिनेत्री थिरकणार असो वा अभिनेता, चर्चा तर व्हायलाच पाहिजे। पण 2 स्टार्स एकाच आयटम नंबर मध्ये दिसणार असतील तर मग काय विचारता, उत्सुकता शिगेला पोचते। आणि असंच काहीसं घडणारे ये जवानी है दीवानी या सिनेमात रणबीर कपूर सोबत यात माधुरी आयटम नंबर करणार अशी चर्चा बी टाउन मध्ये रंगतीये। डान्सिंग दिवा माधुरीचा बऱ्याच दिवसांनी येणारा आयटम नंबर आणि त्यात रणबीरची साथ म्हणल्यावर मग काय विचारता, गाना तो सुपरहिट होना ही है। फक्त त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करूया। नील नितीन मुकेशसाठी 2013 हे वर्ष आल्हाददायक ठरेल असं दिसतंय, कारण त्याच्या एका पाठोपाठ एक 3 फिल्म्स रिलीज होत आहेत। डेव्हिड ही त्याची ऍक्शन पॅक फिल्म या आठवड्यात रिलीज होतीये, त्यानंतर 3G ही थ्रिलर आणि त्यानंतर शॉर्टकट रोमिओ। 3 फिल्म्सची हॅट्रिक घेऊन येणाऱ्या नीलकडून अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत, त्यामुळे नील की तो निकल पडी। संजय लीला भंसाळीच्या सिनेमात नायिका नेहमीच सुंदर दिसतात, मग हम दिल दे चुके सनम असो वा गुजारिश। नायिकांचं सौंदर्य संजय लीला भंसाळी सुरेखपणे टिपतात। रामलीला या अपकमिंग फिल्म मध्येही दीपिका पदुकोण अतिशय सुंदर दाखवली जाणार आहे। आपल्या सिनेमात नायिका ही सुंदर असलीच पाहिजे, दिसलीही पाहिजे असा आपला आग्रह असतो असं भंसाळी कबूल करतात। त्यामुळे दीपिकाची ब्युटी रामलीला मध्ये नक्कीच पाहायला मिळणार यात शंकाच नाही। इशकजादे मध्ये झळकलेला अर्जुन कपूर कुठे गायब झाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याचं उत्तर आम्ही देतो। इशकजादे मध्ये ज्याचं ऍक्टिंग टॅलेंट आपल्याला दिसलं, तो अर्जुन आता त्याचं डान्स टॅलेंट ही दाखवणार आहे। गुंडे या सिनेमात अर्जुन एका बंगाली लोकगीतावर डान्स करणार आहे। या शूटिंग मध्ये सध्या अर्जुन व्यस्त आहे। पुरुलिया छाऊ या लोकगीतावर पहिल्यांदाच बॉलिवूड मध्ये गाणं कोरिओग्राफ केलं जाणार आहे आणि अर्जुन त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे। आपल्या दुसऱ्या सिनेमातही अर्जुन प्रेक्षकांची पसंती मिळवेल अशी आशा करूया। एनीवन कॅन डान्स असं म्हणत ABCD या नव्या फिल्मसह सज्ज असलेला कोरिओग्राफर दिग्दर्शक रेमो डिसूजा आता पुढचं पाऊल टाकतोय। डान्स प्रेमींसाठी नॅशनल डान्स डे भारतात साजरा केला जावा असा त्याचा आग्रह आहे। याबाबत रेमो भारतीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे देखील अर्ज करणार आहे। विविध नृत्य कला साजरा होतो तर मग भारतात का नाही असा सवाल रेमोनं विचारलाय आणि त्यासाठी रेमोचे प्रयत्न देखील सुरू आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।